प्रभू येशूच्या पवित्र नावाला धन्यवाद। आज या सायंकाळी स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय आणि यातील 1 ते 3 वचनं आपण सगळेजण मिळून वाचणार आहोत। परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल। सगळ्यांनी एकत्र, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल। माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरविल, दीन हे ऐकून हर्ष करीतील। तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया। आमेन। प्रभूची स्तुती असो। या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणत आहे, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन। आमेन, हालेलुया। प्रभूचं वचन आपल्याला आज सांगत आहे की परमेश्वराचं स्तवन, त्याची स्तुती, त्याचा धन्यवाद हा निरंतर प्रत्येक परिस्थितीमध्ये होणं गरजेचं आहे। देवाला स्तुती देणं, देवाचं गौरव करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। बऱ्याच वेळा आम्हाला हे लक्षात राहतं की जेव्हा बर्तिमायाला एका आरोग्याची गरज होती आणि बर्तिमाय मोठ्या आवाजात ओरडत होता, अहो नासोरी येशू मजवर दया करा, मोठ्याने आरोळी मारत होता। आणि मग ते शिष्य म्हणजे हा एवढा का ओरडतोय, मग त्याला काही लोक दटावत होते, ओरडू नको, शांत बस, शांत बस, शांत बस। आणि त्याच्या आरोग्य प्राप्तीसाठी त्या समयामध्ये तो प्रभूला जे हाक मारत होता त्याला नंतर आरोग्य मिळालंही, परंतु त्या आरोग्य मिळाल्यानंतर त्याची आरोळी किंवा त्याचा आवाज याच्याबद्दल लोक बोलत नाही। पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाचा आत्मा आल्यानंतर जो माडीतल्या लोकांचा आवाज होता तो फार जोरदार आवाज होता आणि त्यांनी प्रभूचं गौरव त्या ठिकाणी केलेलं आहे। आमच्या जीवनात अनेक परिस्थिती येतात आणि त्या परिस्थितीप्रमाणे आवाज बदलत राहतात। आनंदाच्या प्रसंगामध्ये काही लोकांचे आवाज फार उंच जातात, काहींची प्रार्थना फक्त दुःखात जोरदार असते, म्हणून परमेश्वर म्हणतो तुझ्या वाट्याला मी जास्त, कारण तू त्याच्याद्वारे माझ्याकडे येतो। पौल पण म्हणतो ना, पोटात काटा आहे तो काढू नको, त्याच्याद्वारे मी तुम्ही कुठल्या गोष्टीने देवाजवळ राहाल त्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत राहतील। देवाच्या प्रिय लोकांनो, याचा अर्थ असा नाही की परमेश्वराला तुम्हाला पीडा द्यायला आवडते, किंवा त्याचा अर्थ असा नाही की तुमच्या जीवनात संकट परमेश्वर पाठवतो, पण जी गोष्ट तुम्हाला देवाजवळ टिकून धरते त्यासाठी नेहमी आम्ही तयार आणि तत्पर असलं पाहिजे। वास्तविक पाहता आमची स्तुती आणि आराधना ही प्रत्येक परिस्थितीमध्ये असली पाहिजे। हालेलुया। फक्त आनंदामध्ये स्तुती आराधना नकोय, दुःखात संकटात सापडलो तरी त्या परात्पर देवाची आम्हाला स्तुती करता आली पाहिजे। प्रत्येक समयामध्ये आम्हाला देवाला गौरव देता आलं पाहिजे। आणि म्हणून सगळे म्हणूया, प्रभूची स्तुती असो, म्हणजे प्रेज द लॉर्ड। सगळ्यांनी म्हणा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आनंद असला तरी प्रेज द लॉर्ड म्हणा, प्रेज द लॉर्ड। दुःख आलं तरी प्रेज द लॉर्ड, बरे असले तरी प्रेज द लॉर्ड, कधी आजार आला तरी प्रेज द लॉर्ड, फुल पैसे खिशाने भरले तरी, रिकामे झाले तरी, अकाउंट भरलं तरी, रिकाम झालं तरी, पीक आलं तरी, नाही आलं तरी, नोकरी लागली तरी, गेली तरी, परिस्थिती काही असो, पण प्रेज द लॉर्ड, हालेलुया। देवाची स्तुती असो, प्रभूची स्तुती असो, प्रत्येक प्रसंगामध्ये प्रेज द लॉर्ड, हालेलुया। समय, वेळ, संकट, अडचणी, सुख, दुःख काही असो, प्रत्येक परिस्थितीमध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन। प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला देवाला धन्यवाद देता आले पाहिजेत। अडचणी आल्या म्हणूनच नाही किंवा आनंद असला म्हणूनच नाही, हा आमचा स्वभाव आज आपण बदलूया आणि प्रत्येक परिस्थितीत देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करूया। हालेलुया। धन्यवाद, स्तुती, स्तवन म्हणजे काय? ही एक अशी गोष्ट आहे की जी देवाला आकर्षून घेणारी गोष्ट आहे। किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया। आकर्षून घेणं म्हणजे काय की लग्नामध्ये वधू वर यांचे वस्त्र जरा सगळ्यांपेक्षा वेगळे असतात, त्यांचं
सगळा पेहराव, त्यांचा मेकअप, त्यांना स्टेजवर उभं केलंय. आणि सगळे जे लग्नात असतात, काहींचं कॅटरिंगकडे लक्ष असतं, पण बहुतांशी लोकांचं लक्ष त्या नवरी आणि नवरदेवाकडे असतं. दोघांकडे सगळे पाहत असतात. तसं देवाच्या प्रिय लोकांनो, जसं त्यांना एक विशेष त्या दिवशी महत्व आहे आणि सगळे लोक त्यांच्याकडे पाहतात, या शेवटच्या काळात मंडळीवरती देवाचा विशेष अनुग्रह आहे आणि देवाचं लक्ष देवाच्या लोकांकडे आहे. कारण तुम्ही जी स्तुती आराधना करता, ती स्तुती आराधना देवाला गौरव देणारी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आजपर्यंत कधी म्हटलं नसाल एवढं प्रेज द लॉर्ड तुम्हाला आज म्हणायचं आहे. हालेलुया, बोला येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रत्येक परिस्थितीत देवाची स्तुती असो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराला धन्यवाद देता आले पाहिजेत. आनंदात काही लोकांना धन्यवाद द्यायला आवडतात, दुःखामध्ये काही लोक विसरून जातात. काही लोक दुःखात देवाला धन्यवाद देतात, परंतु जेव्हा आनंदाचे दिवस येतात तेव्हा देवाला विसरतात आणि देवाचं गौरव करत नाही. आमचा जीवनक्रम एकसारखा पाहिजे. आमेन, हालेलुया. प्रत्येक परिस्थितीत देवाला धन्यवाद देता आले पाहिजेत. हबक्कूकचं पुस्तक खूप सुंदर रीतीने लिहिलेलं आहे. 3 अध्याय जबरदस्त एकदम. हबक्कूक ॲक्च्युली इस्रायल लोकांबद्दल बोलत नाही, हा असा तो तसा, त्याचं परमेश्वराबरोबर एन्काउंटर आणि त्या काळामधली जी इस्रायलची स्थिती होती त्याच्याबद्दल तो बोलत आहे. आणि त्या समयामध्ये तो देवाशी संभाषण करत असताना एक विशेष गोष्ट त्याच्या बोलण्यातून 3ऱ्या अध्यायात पाहायला मिळते. हबक्कूक 3रा अध्याय 17 आणि 18 वचन आपण वाचूया. हबक्कूक 3, 17 आणि 18. अंजिराचे झाड न फुलले, अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले. म्हणजे सगळं लॉस चालू आहे. अंजिराचं झाड पण फुललं नाही. फुलंच आलं नाही तर फळ कसं येणार आहे? विषय संपला. अंजिराला फुलं जरी नाही आली, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष करेन. आमेन, हालेलुया. मी तरी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन. देवाचं वचन आहे, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेन. हबक्कूकचं देवाला अभिवचन आहे, माझं प्रॉफिट, माझा फायदा नाही झाला तरी मी तुझी स्तुती करणार आहे, मी तुला धन्यवाद देणार आहे, मी तुला गौरव देणार आहे. अंजिराचे झाड न फुलले. आज जर एखाद्याचं अंजिराचं झाड यावर्षी नाही फुललं, तो म्हणाल देवा सगळ्यांचे फुलले, माझं का नाही फुलले? आहे की नाही? सगळ्यांना नोकऱ्या लागल्या, मला का नाही लागली? सगळे पास झाले, मी का नाही झालो? सगळ्यांना चांगलं झालं, माझं का नाही झालं? आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्ही या वचनातून एक अर्थ समजून घेतला पाहिजे. सुवार्थ प्रसार हा आमच्या स्वार्थासाठी असू शकत नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तुम्हाला फक्त आनंद मिळावा, तुमचा फक्त लाभ घडावा, तुम्हाला फक्त फायदा व्हावा, यासाठी स्तुती आराधना नाहीये. फायदा हो किंवा बोलत नाही तुम्ही. हालेलुया. परिस्थिती काही असो, पण मी देवाची स्तुती करणार. हालेलुया. अंजीराला फुलं नाही आली तरी, सगळ्यांनी म्हणा प्रेज द लॉर्ड. द्राक्षीच्या वेळेस फळ न आले तरी प्रेज द लॉर्ड. जैतुनाचे उत्पन्न बुडाले तरी, शेतात धान्य न पिकले तरी, मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले तरी, आणि गोठ्यात गुरे न उरले तरी. तुला काही द्यायचं तर दे, नाही दिलंस तरी प्रेज द लॉर्ड. हे लोक कोण आहेत माहिती आहे का? हे बोलणारे हबक्कूक वगैरे. आपल्याला असं वाटतं की काय वेडेपण आहे, देव काही देत नाही तरी पण प्रेज द लॉर्ड, आणि हे काय सांगताय आज तुम्ही आम्हाला? देवाच्या प्रिय लोकांनो, आता हा पाऊल इतका फटके घ्यायचा, किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आज जर मिनिस्ट्रीत एखाद्याला बोललं ना, ब्रदर नीट बसा, तिथं मागं काय बसले, पुढे येऊन बसा, ते पुढच्या गुरुवारपासून रविवारपासून यायचं बंद.
हालेलुया. या पास्टरने सगळ्या पुढे माझं नाव घेतलं, माझा कचरा केला, मला हे केलं, मला ते केलं. आज लोकांना फक्त हेअरस्टाईलवरून बोला, लोक नाराज होतील. ब्रदर तुमचे शर्ट काय एवढं बरोबर वाटत नाही, सिस्टर तुमची काही फॅशन देवाला आवडत नाही, एक शब्द बोललं लोक लगेच पळून जातील. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, एवढं सेन्सिटिव्ह असून आम्ही देवाचं राज्य वाढवू शकत नाही. आज आम्हाला देवासाठी एवढं खंबीर व्हायचंय. कशी हिंमत होते हबक्कूकची, कशी हिंमत होते संत पौलाची. एवढे फटके खायचे आणि तरी म्हणायचं प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. फटके पडले तरी आनंद करा आणि कुठं तुमचा सत्कार झाला तरी आनंद करा. ही आमची लाईफस्टाईल पाहिजे. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. मी तुम्हाला सिक्रेट सांगतो, कोणाला सांगायचं नाही. ऐकताय का तुम्ही? सांगू का नको सांगू? संत पौलाला एकदा देवाच्या आत्म्याने डायरेक्ट 3ऱ्या स्वर्गापर्यंत नेलं होतं उचलून. ज्याला स्वर्गीय विजन प्राप्त झालेत, म्हणजे याचा अर्थ ज्याला पुढच्या गोष्टी दिसल्यात, त्या माणसाला ह्या दिवसाची भीती वाटत नाही. समजतंय का? चाललंय, कळतंय सगळ्यांना? तुम्हाला माहित आहे, प्रभूने दाखवलंय येत्या दिवसात माझं फार मोठा बंगला असणार आहे. विजनमध्ये तुम्ही बघितलंय, ते स्वीकारलंय. आज तुम्ही झोपड्यात राहताय, खायला महाग आहेत. तुम्ही ते खायला महाग आहेत ना, त्या परिस्थितीत तुम्ही म्हणता प्रेज द लॉर्ड. गरिबी पण चालेल, पण प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण तुम्ही आत्म्यात बघितलंय, आत्म्यात पाहून घेतलंय तुमचं भवितव्य काय. हालेलुया. जे लोक आत्मिक क्षेत्रात आहेत ना, त्यांना हे डायजेस्ट होणारं वचन आहे. आणि जे शारीरिक रीतीनं वचनाला घेतात त्यांच्यासाठी हे सगळं काहीच कामाचं नाही. हालेलुया. ज्यांना कळालंय की माझा देव जिवंत आहे, आज जे माझे दिवस आहेत ते पुढे नसणार आहेत. माझा प्रभू माझे दिवस बदलणार आहे. माझ्यासाठी उत्तम ते माझ्या देवाने राखून ठेवलेलं आहे. मग आज काही परिस्थिती असो, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले येशू मसीह की. ट्रेनमध्ये बसायला जागा नाही मिळाली तरी येत्या दिवसात देव तुला मर्सिडीजने फिरवणार आहे ना. मग आज राखी उभा. हालेलुया. दुसऱ्याचं परफ्यूम आपल्याला लागतंय. हालेलुया. आपलं त्याला लागतंय. इस्त्री करायची गरज नाही, कपडे इस्त्री होऊन निघतात गर्दीतून, आहे की नाही? देवाच्या प्रिय लोकांनो, आजचे दिवस जरी दुःखाचे असले, येणाऱ्या दिवसांची आशा आपल्याकडे आहे. आपण आशाहीन लोक नाही, स्वर्गीय राज्याची आम्हाला आशा आहे. मग जर एवढी मोठी आशा आमच्या देवाने आम्हाला दिली आहे, आम्ही का तोंड उतरून बसावं? हालेलुया. आमच्या दुःखात पण आम्ही आनंद करणार आणि म्हणणार हालेलुया, प्रभू तुला धन्यवाद असो. असं झालं का? नोकरी गेली, ओके लॉर्ड, हालेलुया, माझे मल्टीमिलियन पैसे येणार आहेत. हालेलुया. अरे तुझ्या अकाउंटवर साधे 5,000 नाही, तू काय मल्टीमिलियनची बात करतो? अरे माझा बाप लई मोठा आहे. हालेलुया. माझा देव एवढा सामर्थ्यवान आहे. मग मी प्रत्येक परिस्थितीला एन्जॉय करणार आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभूची स्तुती असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हबक्कूकची डेअरिंग बघा. प्रत्येक त्याचं उत्पन्न बुडालं. आजकालचे प्रॉपर्टी वेगळ्या स्टाईलचे आहे, त्या काळातल्या लोकांची प्रॉपर्टी वेगळी होती. त्यांनी म्हटलंय शेतात धान्य न पिकले. ॲक्च्युली शेतकऱ्याची प्रॉपर्टी, त्याच्या घरात जेवढ्या रास लागलेले असेल ना धान्याच्या गोण्यांची, त्याची ती प्रॉपर्टी कॉलर टाईट. आज माझ्याकडे 500 पोते धान्य, त्याची कॉलर टाईट. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या गोष्टींनी शेतकऱ्याची कॉलर टाईट होते ती गोष्ट नाही राहिली तरी प्रभूची स्तुती असो. ह्या ऋतूत नाही आलं, मला माहिती आहे पुढच्या ऋतूत प्रभू काम करणार आहे. हालेलुया. या दिवसात माझ्याकडे कदाचित काही नसेल, पण येत्या दिवसात जी माझ्याकडे आशा आहे ती आशा मी सोडणार नाही आणि मी प्रभूची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. बरं, आता दाविदाचा अभिषेक झाला. कशासाठी झाला? हा, किती मोठ्या आवाजात बोला, बिंदास्त. हालेलुया. बोले येशू मसीह की. दावीद ना, त्याला शमूएलाने अभिषेक केला. 8 भाऊ होते. ईशायला मुलं किती? 8. हा हँडसम आहे, हा मोठा आहे, हा थोरला आहे, याला कर अभिषेक राजाचा. ये हटा इसको, चल.
हा नाही पाहिजे, इथे हँडसम आणि हँडपंप नको आहे आम्हाला, देवाच्या योजनेतले लोक पाहिजेत. किती लोक आमन म्हणणार आहेत, हालेलुया, हटा इसको, चल नाही मागताय. दुसरा वाला ए नाही रे नाही, तिसरा चौथा पाचवा सहावा, अरे कोण आहे का नाही घरामध्ये अजून? नाही एक आहे, गेलाय तो तिकडे, उसको पहिले बोलाव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गुर मेंढर राखण्याचा टाइम आता संपलेला आहे. आता इस्रायल सांभाळण्याचा टाइम आलेला आहे. तू जंगलात होतास, तिथून देव उचलणार, तुला राजास्थानावर बसवणार. तुमचं स्टेटस, तो अभिषेक बदलतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. मग जंगलात असल्यावर, त्या रानात असल्यावर, मेंढर सांभाळताना सैतानाची स्तुती करणार का तू दावीद? हालेलुया. कठीण प्रसंगामध्ये, त्या अडचणीच्या दिवसात जे देवाची स्तुती करू शकतात, देव त्यांना मोठ्या ठिकाणी नेऊन स्तुती करायला लावणार. समजायलंय का नाही समजायलंय? हालेलुया. जिथं या दाविदाला मेंढर सांभाळायची होती, तिथं तो तंतुवाद्य वाजवत असेल, स्तुती आराधना करत असेल. हिंस्र पशूंनी हल्ला केला, एकदा सिंहानी आणि एकदा अस्वलानी, पण त्याच्या तावडीतून आपल्या मेंढरांना सोडवलं. काय जबरदस्त जिगरबाज व्यक्ती आहे. आणि नंतर देवाच्या प्रिय लोकांनो, त्याला अभिषेक मिळाला. कशासाठी? राजा होण्यासाठी. आणि सगळ्यात पहिलं इव्हेंट त्यांनी काय मारला? मोठं काम काय केलं? पहिलं अभिषेक मिळाल्यावर कोणाला मारलं त्याने? मोठ्याने बोला. तो काही इकडे येणार नाही गल्ल्यात, घाबरू नका, बिंदास सांगा. कोणाला मारलं त्याने? गल्ल्याथाला मारलं. ए जायंट असा, सगळेजण बघतात, क्या बात आहे, ह्याच्यासारखी बिल्ड, ह्याच्यासारखी तलवार, ह्याच्यासारखी ढाल, ह्याच्यासारखं भाला, याच्यासारखे कुठलीच गोष्ट कोणाकडे नाही. हा खतरनाक, एकदम जबरदस्त योद्धा आहे. आणि आपला दावीद, हालेलुया, शाऊलाचे शस्त्रास्त्र घेऊन त्याला चालता पण येईना. आणले कुठून 5 गोटे उचलून ओळतले, गोफन बिफन काठी गेटी घेऊन आलाय. आता गल्ल्यात आणि त्याला तुच्छ लेखलं. अरे माझा भाला बघ, माझे शस्त्रवाहक बघ, माझी पावर बघ, माझे मसल्स बघ, आणि तू काय रे काडी पैलवान इकडं आला? चुकून आला का काय? नाही, चुकून बिकून येत नसतो आम्ही. हालेलुया. आम्ही जाऊन बुजून आलेलो आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अरे काठी बिठी काय घेऊन आला? तुला का कुत्रा वाटलो का मी? असा गल्ल्यात त्याला विचारतोय. तुला मी कुत्रा वाटलो का? काठी घेऊन आलाय मला मारायला. देवाच्या प्रिय लोकांनो, तो दिवस एक असा होता ना की देवाचा अभिषेक दाविदावरती होता. दाविदाला ना तेव्हा पण आराधना करायची माहिती आहे. त्या रानावनात गल्ल्यात समोर उभा असला तरी तो म्हटलं, तू भालाबरची घेऊन आलास, मी माझ्या देवाचं नाव घेऊन तुझ्याकडे आलो आहे. हे तुमची पॉवर आहे, ही कधीच जाऊ देऊ नका. हे तुमच्या चेहऱ्यावरचं तेज आहे, तुमच्या देवाचं नाव. तुमची खरी स्ट्रेंथ तुमच्या परमेश्वराचं नाव आहे. तुमची खरी ताकद, तुमची शक्ती देवाचं नाव आहे. ते येशूचं नाव कधी सोडू नका. जिथं उभं राहाल तिथं प्रभूचं नाव घ्या. तुमच्या खिशाकडे पाहू नका, तुमच्या शक्तीकडे पाहू नका, तुमच्या युक्तीकडे, तुमच्या बुद्धीकडे, तुमच्या शिक्षणाकडे, तुमच्या विद्वत्तेकडे बघायचे तर फक्त देवाकडे बघा. बस माझा देव आहे, फिनिश. याही परिस्थितीत देवा तुझी स्तुती असो. जे देवाची स्तुती करतात ते देवाला कॉल करतात, ओढून आणतात देवाला. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. जक्कयाने घरी येशूला बोलवलं नव्हतं, प्लीज माझ्या घरी येता का पास्टर साहेब? त्याचा बिहेव, त्याचा ॲटिट्यूड असा होता ना, प्रभूसाठी उत्कंठा. प्रभू म्हणतो मला तुझ्या घरी यायचंय. कामच देवासाठी असं करा ना की तो तुमच्याकडे आला पाहिजे. अरे मला तुझ्या घरी यायचंय, मला घेऊन जा, मी येतो घरी, जेवू आपण बरोबर, तुझ्या घरी यायचंय. ही स्तुती आराधना अशी गोष्ट आहे. प्रभूची स्तुती करणारे लोक त्यांनी प्रभूला मध्ये आणलं. त्या गल्ल्यातावरती हात टाकण्याच्या आधी, तू भालाबरची, मी देवाला घेऊन आलोय, चल लढू आपण. संपला विषय. देवालाच बोलवलं त्याने मध्ये. जिंकणारच. तुमच्या समोर कोण उभा आहे त्याला महत्व नाही, तुमच्या बरोबर कोण उभा आहे त्याला महत्व आहे. हालेलुया. आपके साथ कौन खड़ा है? वो परमेश्वर यदि आपके साथ है, प्रभू जर तुमच्या बरोबर, तुम्ही मेजॉरिटी आहे, तुम्ही पॉवरफुल आहेत. आणि मग काय, अख्ख्या इस्रायलमध्ये एकच गाणं, शौलाने हजारो वदिले, दाविदाने धडाम.
एक फुसका फटाका आणि डायरेक्ट दावीद धडाम सगळीकडं. शाऊलाने हजारो आणि दाविदाने लाखो. हा फरक आहे, हा फरक आहे. बर झाला का लगेच दावीद राजा? नाही. जसं त्या गल्ल्याताला मारलं तिथून पुढं शाऊलाच्या मनात दाविदाबद्दल तिरस्कार निर्माण झाला. आणि तिथून पुढं दाविदाचं एकच चालू झालं, डोंगराला आग लागली. यस, वाचा 1 शमूएल 22 अध्याय 1-2 वचन. फक्त तेवढा पहिला एक शब्द वाचा म्हणजे जरा कळेल. दावीद तेथून कसा निसटून निघाला. ज्या व्यक्तीला राजा होण्यासाठी अभिषेक मिळालेला आहे तो व्यक्ती गल्ल्याथाला मारतो तरी त्याला डायरेक्ट राजासन मिळत नाही. शाऊल त्याचा खून करू पाहतय. शाऊलाच्या मनात, राजाच्या मनात तिरस्कार आहे त्याच्याबद्दल. दाविदावर हल्ला करण्याचा प्लॅनिंग आहे. आणि मग तिथून तो पळतो एक ठिकाणी. आणि मग एक गतचा राजा आखिश, म्हणजे 21व्या अध्यायात तुम्हाला ती स्टोरी वाचायला मिळेल. आखिश नावाचा राजा होता. या आखिश राजाच्या कडं तो गेला. त्याला वाटलं चला वैऱ्यांमध्ये घुसलो तो कोणाला कळणार नाही. तिकडं गेला, त्यांनी बघताच क्षणी ओळखलं, क्या बात आहे, दावीद हाच आहे तो. शाऊलाने हजारो दाविदाने लाखो आपल्या गल्ल्यातला मारलं, हाच आहे तो. आता दाविदाच्या काळजाचं पाणी पाणी झालं. दुश्मनला मारून परत त्याच्याच घरात जाऊन उभा राहिलाय. असं करता तुम्ही? गल्ल्यातला मारून त्याच्याच गत घेतला गल्ल्यात होता, गतचा गल्ल्यात, लक्षात ठेवा. आणि त्या पलिष्ठांच्या तिथल्याच आखिश राजा पुढे जाऊन उभा राहिला. शाऊलाच्या मनात तिरस्कार आहे, शाऊला पुढे दावीद उभा आहे. आखिशच्या मनात तिरस्कार आहे, आखिश पुढे जाऊन त्या राजा पुढे दावीद उभा आहे. पण कोणाच्या बापाची हिम्मत नाही टच करायला दावीदाला, कारण त्याच्यावर सुपर नॅचरल प्रोटेक्शन आहे. किती लोक आमेन मांडणार? त्याला धक्का नाही लावू शकत कुणी. काय त्याला देवाने खरंच दाविदाचं जीवन एकदम आफट होतं. लगेच ऍक्टिंग चालू झाली दाविदाची. दरवाजावरती त्या सगळ्या कड्या बिड्या धाडधूड धाड आपटायला लागला, लाळ गाळायला लागला, येड्याची ऍक्टिंग करायला लागला. राजा म्हणतो, आखिश राजा, अरे ये क्या है, पागल लोगों की कमी है क्या हमारे राज्य में? सब लोग पागल ही दिख रहे यहाँ पे. अजून एक येडा धरून आणलं तुम्ही, याला पेढा द्या, याला जाऊ दे घरी. हालेलुया. सोडून दिलं त्याला. त्याला येडा समजून, वेडा समजून त्याला सोडून दिलं, हाकलून दिलं त्याला तिथून. वाचला दावीद. अरे राजांपासून पळतोय तो, दुश्मनांपासून पळतोय, अभिषेक मिळाला तरी. पण तरी त्या दिवसांमध्ये दाविदाची हिमतीची दाद दिली पाहिजे. हालेलुया. असे लोक देवाच्या राज्यात पाहिजेत. दुश्मन उठले तरी प्रेज द लॉर्ड. राजा तुम्हाला मारू इच्छितो तरी, कारण मला माहितीये आत्म्यात मी बघितलंय मी कुठं जाणार आहे. हालेलुया. विजनरी बना, दृष्टांत पाहणारे बना. येत्या दिवसात तुमच्या जीवनात काय घडणार आहे, 5 वर्षांनी 10 वर्षांनी तुम्ही कुठं असणार आहे. ज्या गोष्टींसाठी आज रात्र तुम्ही रडताय, ते तुमचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेले दृष्टांतात तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्यावर किती संकट आले तरी तुम्हाला कशाची भीती वाटत नाही. त्या संकटात तुम्ही हिमतीने म्हणता, प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात डोक्यात शॉर्ट आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण मी माझ्या देवाची स्तुती करणार आहे. हालेलुया. दाविदाला काय लाईफ दिले परमेश्वराने. रानावनातून उचललं, एक खूप स्ट्रॉंग एक मोठं काम त्याच्याकडून करून घेतलं. सगळीकडे नाव लौकिक झालं. राजा त्याला मारायला बघतोय, पण राजाला मारता येईना. एक जीफ राहणार, एकदा नाही 2 वेळा दाविदाच्या हाती शाऊल सापडला होता. हे अशी तलवार सापकन खलास करू शकत होता, पण तो म्हणतो देवाच्या अभिषिक्तावर हात कसा टाकू. ही नियत आमची पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. ही नीतिमत्ता आमच्याकडे पाहिजे, ही सत्यता आमच्याकडे पाहिजे. या परिस्थितीत दावीद
एवढा टिकू नये. दावीद, पहिलं वचन, 1 शमूएल 22:1. दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुल्लामाच्या गुहेत गेला. दिवस बदलायला सुरुवात झाली. हालेलुया. अदुल्लामाच्या गुहेत गेला. हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याच्याकडे गेली. कारण आता त्यांना कळालं ह्यांनी काम तर मोठं केलंय, पण राजा ह्याला मारणार आहे. त्यांना सगळं भय वाटलं असेल आणि ते गपचूप गुप्त रीतीने त्यांना कळालं, अरे दावीद कुठं आहे? आम्हाला आतून खबर लागली अदुल्लामच्या गुहेत आहे. अरे अच्छा. सगळे त्याचे नातेवाईक, पूर्ण फॅमिली, सगळे कुठे आहे दावीद, कुठे आहे दावीद, कुठे आहे? या गुहेत लपलाय, चला आतमध्ये. सगळे तिथं आले आणि नंतर त्याला भेटायला कोण आलं बघा, एकदम रिच लोक आले जगातले. ऐकताय तुम्ही? हालेलुया. दुसरं वचन, विपन्न. सगळ्यांनी म्हणा विपन्न. विपन्नचा अर्थ कोण सांगेल? 56च्या आधी येतात नाही का विपन्न? बोला लवकर काहीतरी. विपन्न म्हणजे संपन्नच्या विरुद्ध विपन्न. संपन्न म्हणजे त्याच्याकडे आमाप आहे, त्याच्याकडे काही कमी नाही, तो संपन्न आहे. आणि विपन्न म्हणजे त्याच्याकडे काहीच नाही, फाटक्या झोळेवाला माणूस. विपन्न. संपन्नता त्यांच्याकडे बिलकुल नाही, त्याच्या विरुद्ध एकदम दरिद्री. विपन्न. आता स्वतःकडे काही नाही पण कर्जबाजारी. कर्जबाजारी म्हणजे काय? आपल्याकडं तर काही नाहीच पण दुसऱ्याकडचं घेऊन अजून डोक्यावरती टेन्शन जमा करणारे कर्जबाजारी. कळतंय का तुम्हाला? राग येतोय का तुम्हाला कसला? ऐका लक्षात. विपन्न, कर्जबाजारी व जीवाला त्रासलेले. जेव्हा तुम्हाला बँकेतून एक सुंदर गोड आवाजात फोन येतो, ऐका लक्ष देऊन. ऐकताय का नाही ऐकत आहे? हेलो सर, हम आपको लोन देना चाहते हैं. मेरे को लोन देना चाहते हैं आप? यार मेरे को काम ना धंधा सब चीजों में वांधा ही वांधा, तुम मेरे को किधर से लोन दे रहे? नहीं सर, हमारे बैंक ने डिसाइड किया है आपको 2 लाख का लोन देना चाहते हैं. आपके क्रेडिट कार्ड के ऊपर आप बिंदास निकालो, हम आपको क्रेडिट कार्ड देंगे. अरे अरे तो सक्का भाऊ 10 रुपये दे ना. बँक वाले आपल्याला 2 लाख रुपये देतात. आहे तर खरी खराब परिस्थिती. मग चला 2 लाख घेऊ, मग नंतर 2 लाखामध्ये आपण एक चांगला बिझनेस चालू करू. काचेच्या बांगड्या आणू 2 लाखाच्या, त्या विकू, त्याचे 4 लाख करू, त्यांचे 2 देऊन टाकू, मग ह्या 2 लाखाच्या अजून बांगड्या आणू काचेच्या, मग 2 लाखाचा माल खरेदी करू. मग ते माल आणला जातो आणि येता येता ट्रक पलटी होतो. कळतं तुम्हाला? बांगड्या फुटल्या, बिझनेस लॉस झाला. आता पहिली गोष्ट, हा व्यक्ती विपन्न होता, गरीब होता. नंतर दुसरी गोष्ट, हा कर्जबाजारी झाला. आणि तिसरी गोष्ट, कशाला त्रासलेला? कशाला? कोण म्हणलं? बायकोला. नीट बोला तुम्ही, मोठ्या आवाजात. नवऱ्याला. कशाला त्रासलेला? मोठ्या आवाजात बोला, बिंदास. चर्च, कम ऑन, हालेलुया. जीवाला त्रासलेला. आता जीवाला का त्रासला? जीवाचं नाही, ह्याचं काय भांडण आहे? आता श्रीमंत माणसाला पैसा आल्यावर तो काय म्हणतो? हे माझ्या जीवा, खा पी मजा कर. पण गरीबावरती ज्यावेळेस संकट येतं आर्थिक, सगळ्यात पहिलं तो जीवाला त्रासतो. हा जीव असा आहे. असलं का लय मजा करून घेतो, नसलं की त्रास देणारा असा जीव आहे. जीवाला त्रासला का? सकाळ संध्याकाळ फोन, सर वो आपने पैसे लिए थे 2 लाख रुपए, वो आपका बिजनेस का क्या हो गया? नहीं अभी मैं हफ्ता नहीं भर सकता है, मैं बुड़ गया पूरा कर्जे में, सब गया मेरा सब. अरे सर ऐसा मत करो, आपको भरना पड़ेगा, नहीं तो अभी बैंक वाले आपके घर पे आएंगे. जो गोड बोलणारा आवाज होता, सर कर्जा लो ना सर, तो आवाज चेंज झाला. अरे पागल, देताय का नाही पैसा? आवाज चेंज झाला. फसला, कर्जबाजारी झाला. आणि मग अशा प्रकारे, ही काय आजची स्थिती नाही, पूर्वीच्या काळापासून चालत आलेली स्थिती. ह्या जगाने, ऐका बरं का कान उघडे ठेवून, या जगाने गरीब लोकांना अजून गरीब केलेलं आहे. श्रीमंताला पण गरीब करायची ताकद या जगात आहे. हालेलुया. पण जर त्या गरिबीवर मात करायची असेल, लाईफमध्ये एक दावीद भेटला पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत?
हालेलुया. काय बघा, विपन्न, कर्जबाजारी व जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले. तो त्यांचा नायक झाला. सुमारे 400 पुरुष त्याच्याजवळ जमले. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. दाविदाला भेटायला कोण येतंय? घाबरलेले सगळे घरचे लोक. दाविदाकडं कोण येतंय? विपन्न, कर्जबाजारी आणि जीवाला त्रासलेले सगळे भंगार गँग एकत्र झालेली. एकही योग्यतेचं नाही. डरपोक लोक काय युद्ध लढतात काय? पण त्यांचा जो नायक आहे ना, त्याच्यावरती देवाचा अभिषेक आहे. हालेलुया. त्याच्यावर अभिषेक आहे. आणि त्या एकट्याच्या अभिषेकाने ह्या विपन्न लोकांना संपन्न केलं, कर्जातून बाहेर काढलं. आणि जे जीवाला त्रासलेले होते ते नंतर सगळ्यांना त्रास देणारे ठरले. किती लोक आमेन म्हणतील? वैऱ्यांना त्रास देणारी अशी मोठी सेना त्यांच्यातूनच तयार झाली. बोलो येशू मसीह की. ज्याला दुःखात आणि संकटात प्रभूची स्तुती करता आली, त्याला परमेश्वराने एक महान राजा बनवलं. आज तुमचा टर्न आहे. आज तुमचा टर्न आलेला आहे. आज तुमची वेळ आलेली आहे. तुमच्या दुःखात आणि संकटात देव विचारतोय, काय रे तुझ्या मुखातून निघणार आहे? तू काय बोलणार आहेस? प्रभूला सांगायचं, काही असो मी तुझी स्तुती करणार आहे, कारण मला कळालंय तू पुढं काय करणार आहेस. मला माहित आहे माझे येणारे दिवस कसे आहेत. मला तू कसा आशीर्वादित करणार आहे मला माहित आहे. आज अदुल्लामच्या गुहेत देवाने तुम्हाला आणि मला एकत्र केलंय. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. त्यांच्याकडे दावीद होता, आमच्याकडे येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आज त्या गुहेत, त्याच्या राज्यात आम्ही एकत्र झालेलो आहोत. आम्हाला प्रत्येक परिस्थितीत देवाची स्तुती करता आली पाहिजे. प्रत्येक समयामध्ये आम्हाला देवाला धन्यवाद देता आले पाहिजेत. कधी कधी ना बघितलं असं मी, की काही लोक खूप एक्साइट असतात, खूप एक्साइट, आणि मध्येच त्यांची एक्साइटमेंट कमी होते, मध्येच डाऊन होतात. लवकर प्रेज द लॉर्ड पण नाही निघत तोंडातून. पास्टर इकडे ओरडतोय, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्याच्यावर देवाचा आत्मा आहे ना, देवाचा आत्मा त्या व्यक्तीला शांत राहू देत नाही. हालेलुया. तुमच्यातला तो उत्साह जर कुठं हरवला असेल, आज रात्री त्याचा शोध घ्या. हालेलुया. आणि तो उत्साह प्राप्त करा आणि त्या उत्साहात जीवन जगा. निराश लोकांच्या जीवनात नेहमी निराश गोष्टी घडतात. ज्या लोकांना नेहमी निगेटिव्ह बोलायला आवडतं, त्यांना अजून निगेटिव्ह बोलायचा चान्स मिळतो. लाईफ त्यांना अजून संधी देते. पण जे लोक प्रत्येक परिस्थितीत देवाची स्तुती करतात, त्यांचं जीवन वेगळं केल्याशिवाय राहत नाही परमेश्वर. हालेलुया. दाविदाच्या मागं वैरी लागले, अभिषेक झाला राजा होण्यासाठी, पण तो जो मधला प्रवास आहे, त्या वेळेमध्ये गल्ल्याताला मारल्याच्या पुढं तो प्रवास आहे ना, त्याचा फार खडतर होता, अवघड प्रवास होता. नुसता पळत होता, नुसता पळत होता. ह्याच्यापासून पळ, त्याच्यापासून पळ, असं झालं तसं झालं, पण हिंमत नाही हारला. देवाचं महान गौरव दाविदाच्या जीवनात झालं. हबक्कूकला ते रहस्य कळालंय. आज आमच्या आध्यात्मिक डोळे उघडून पहा. येणारे दिवस देवाने कसं ठेवलं ते तुम्हाला आज रात्री दिसलं पाहिजे. हालेलुया. परमेश्वराने काय ठेवलंय तुमच्यासाठी? कुठली गोष्ट आहे जगाला नाही दिसणार. जगाला आजचं नीट दिसत नाही, उद्याचं काय दिसणार आहे? देवाच्या लोकांना ते गिफ्ट आहे परमेश्वराकडून. तुमचे येणारे दिवस कसे आहेत हे तुम्हाला आज दिसलं पाहिजे. देवाकडे दृष्टांत मागा, प्रार्थना करा, एक समाधान येतं. आणि ते समाधान आल्यानंतर किती अडचणी हो, माणूस एकदम स्थिर असतो, मुळू मुळू रडत बसत नाही. हालेलुया. काही लोकांचं निम्म आयुष्य रडण्यातच जातं. असं समोरून बघितलं का खांदा असा रेडीच ठेवावा लागतो. या रडा, ठेवा डोकं, कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. आज देवाकडे ही प्रार्थना करू, देवालाही सांगूया, प्रभू परिस्थिती आज काही असो, मला माहिती आहे तुझी काही योजना आहे, म्हणून आज नंतर माझा तो रडका स्वभाव मी काढून टाकतो, हिम्मत बांधतो आणि प्रत्येक परिस्थितीत तुझी स्तुती करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड,
हालेलुया. प्रेषितांची कृत्ये 16व्या अध्यायाच्या 19 ते 26 वचनामध्ये संत पौल आणि संत सीला या दोघांनाही, दोघांच्या अभिषिक्त सेवकांना जेलमध्ये टाकलं. कुठं टाकलं? का टाकलं माहिती का? एका मुलीमधलं भूत काढलं म्हणून, दुष्टात्मा काढला म्हणून. पास्टर लोकांना का जेल होती आज? हे काय आजचं नाही. देवाच्या लोकांवरती अन्याय आणि अत्याचार हे काय आजच्या गोष्टी नाही. जगामध्ये पूर्वीपासून चालत आलेली आहे. जग नेहमी कन्फ्युजनमध्ये. हे काय? त्यांना देवाचं सामर्थ्य कळत नाही. या ठिकाणी पौल आणि सीला या दोन्ही देवाच्या सेवकांना जेलमध्ये टाकले. आणि मग पुढची गोष्ट पहा, 19 वचन. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सीला यांना धरून पेठेत अंमलदारांकडे ओढून नेले. त्यांच्या मिळकतीची आशा गेली म्हणजे एका मुलीला लागलं होतं भूत. काय लागलं होतं? मोठ्या आवाजात भूत. आणि ते भूत काय करायचं? त्या मुलीमधून लोकांना प्रॉफेसी करायचं. आणि मग ते प्रॉफेसी करायचं, इथं असं ठेवलंय, तिथं तसं झालंय. मग लोक खुश व्हायचे. मग त्याला पैसे मिळायचे आणि पैसे मालकाला मिळायचं. आणि मग एक दिवशी काय झालं, संत पौल तिथून जात होता आणि ते भूत लागलेली मुलगी मध्ये त्याला डिस्टर्ब करायची. आणि त्यांनी रोज बघितलं आणि एक दिवशी डायरेक्ट निघ, गेट आउट. दुष्टात्मा गेला पोरीतून. पोरगी एकदम मोकळी झाली. ये मी बरी झाले. अरे बरी नाही, आपला बिझनेस चौपट झाला. मालक नाराज झाला. हालेलुया. ख्रिश्चन लोकांवरती तिरस्कार काय? हेच कारण आहे. तुम्ही सैतानी सत्तांना नष्ट करणारे लोक आहात. आणि बऱ्याच लोकांचे धंदे त्याच्यामुळं बंद होतात. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आत्म्याने भरलेल्या लोकांचं एक काम आहे. मग मालक झाला नाराज. आता काय करायचं? पकडा यांना, साहेबांना दोघांना. घेऊन गेला अंमलदाराकडे. 20 वचन. आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यापुढे उभे करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात. यहुदी आहेत, फार त्रास देतात. 21 वचन. आणि आम्ही रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचरायला योग्य नाहीत ते हे सांगतात. 22. तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली. 23 वचन. कपडे तर फाडले. पुढे. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. कपडे फाडले, फटके मारले, पुष्कळ फटके मारले. आणि तिसरी गोष्ट, त्यांना बंदीशाळेत म्हणजे जेलमध्ये टाकण्याचा हुकूम दिला नायकाला सांगून. 24. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. पायात पण बेड्या घातल्या, पाय पण अडकून टाकले, बंदीखान्यात टाकून दिलं. 25. मध्यरात्रीच्या सुमारास. सगळ्यांनी म्हणा, मध्यरात्रीच्या सुमारास. इथं लोक दिवसा ढवळ्या स्तुती आराधना करत नाहीत, पण हे बघा काय अभिषिक्त आहेत. आता यांचे कपडे फाडलेत. आता ज्या माणसाचे कपडे फाडलेत म्हणजे काय इज्जत राहिली लोकांमध्ये? रस्त्यावर कपडे फाडल्यावर काय त्यांना कोण हे करणार? कपडे फाडलेत. असा मार दिलाय, पुष्कळ फटके. आणि हे रोमी लोकांचे फटके काही साधे फटके नव्हते. हालेलुया. फार डेंजर फटके होते. आता कोविडमध्ये ज्यांनी खाल्ले असतील त्यांना कळालं असेल, पण ते रोमी लोकांचे फटके होते. लय खतरनाक, एकदम जबरदस्त फटके खाल्लेत, जेलमध्ये टाकलंय आणि कपडे फाडलेत. आणि अशा स्थितीमध्ये, फाटक्या स्थितीमध्ये जेलमध्ये पडलेले आहेत. रात्रभर त्यांनी रडून काढायला पाहिजे, ती देवा आम्ही तर तुझी सेवा करत होतो ना, का बरं तू आम्हाला असं केलं? हे देवा तू कुठं झोपलास? तू काय करतो? त्यांना माहीत आहे. हालेलुया. संत पौलाला माहिती आहे माझा देव जिवंत आहे. माती कुंभाराला प्रश्न नाही विचारू शकत. मी त्याला प्रश्न नाही करू शकत, देवा असं का? माझं काम आहे त्याची सेवा करणं. हालेलुया. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता. किती लोक आमेन म्हणतील? काय करत होते? मध्यरात्री प्रार्थना करीत होते आणि गीत गात होते आणि देवाची स्तुती करत होते. प्रत्येक परिस्थितीत प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेलमध्ये गेले तरी
इकडून कोणी फटका मारला तरी, फटके कपडे फाडले तरी, तोंडावर थुंकलं तरी, अपमान झाला तरी, क्या बात आहे. जे असे लोक आहेत ना, जे कशाने सुधरत नाहीत, हालेलुया, जगाच्या भाषेत त्यांनी धरलं येशूला, पक्क येशूचे चरण धरलेत, त्यांना मारा हाना, त्यांचा जीव घ्या, तरी ते येशूला सोडणार नाही. हे लोकांसाठी, ह्या अशा प्रकारच्या लोकांसाठी देव चमत्कार करतो. पौल आणि शीला त्या भयंकर अशा परिस्थितीत आहेत, दुःखात रडत नाहीत, पण मध्यरात्री प्रार्थना करतायत, गाणे गात आहेत. आणि काय होतंय बघा, प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. किती लोक आमेन म्हणतील. अभिषेक हा फक्त बोलणाऱ्यावर नाही, ऐकणाऱ्यांवरती पण आहे. हालेलुया. बंदिवान आहेत, हे पण बंदिवान आहेत, ते पण बंदिवान आहेत. ते बंदिवान ऐकतायत पौल आणि शीलाचं काय चाललंय, पण पौल आणि शीला कोण काय बोलतंय हे ऐकत नाहीत, पण ते स्वतः प्रार्थना करतायत आणि गीतं गाऊन देवाची स्तुती करत आहेत. हालेलुया, बोलो येशू मसीह की. बघा पुढं काय घडतं. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदी शाळेचे पाय डगमगले. आमेन. जिथं पौल शीलानं ठेवलं होतं ती जागा नाही, अख्खं बंदीगृह डगमगून गेलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ती सिंहाची गुहा दानिएलला थांबून नाही ठेवू शकत. ती तप्त भट्टी शद्रक मेशक अबेदनगोला धरून नाही ठेवू शकत. ती कोरडी विहीर इरमयाला धरून नाही ठेवू शकत. हे बंदीगृह पौल आणि शीलाला नाही धरून ठेवू शकत. देवाच्या अभिषिक्त आहेत ते. पाय डगमगले, हादरून गेली जागा. बंदी शाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. किती लोक आमेन म्हणतील. प्रार्थना करणाऱ्यांची, प्रार्थना ऐकणाऱ्यांची, सगळ्यांची बंधनं तुटली. आणि म्हणून मी सांगत असतो, जितकं होईल देवाचं वचन ऐका. घरात असले तरी देवाचे गाणे ऐकत राहा, प्रवासात असले तरी संदेश ऐका, प्रार्थना ऐका, पण देवामध्ये टिकून राहा. ऐकल्याने विश्वास वाढतो. हालेलुया. ऐकल्याने मजबूती मिळते. मागं पण सांगितलं, परत सांगतो, गाणे ऐकत असताना आज मी 300 गाणे ऐकले आणि आज मी 400 गाणे ऐकले हे सांगू नका. ऐकता ऐकता एक गाणं इथं स्पर्श झालं, एकदम आहा अभिषेक, ते एकच गाणं धरण ते 1000 वेळा ऐका. हालेलुया. त्याने तुमचा आत्मिक उत्साह वाढणार आहे. बोलो येशू मसीह की. पौल शिलास प्रभूने अद्भुत चमत्कार केला. चांगल्या दशेत ज्यांना स्तुती करता येते त्यांना वाईट स्थितीत पण स्तुती करता आली पाहिजे. गाडी पंक्चर झाली, अरे देवा, आत्ता निघालो होतो आणि तिथं वेळेवर पोहोचायचं होतं आणि गाडी पंक्चर आणि हे ते. मी तुम्हाला सांगतो देवाच्या लोकांनो, जेही तुमच्याबद्दल होईल ते तुमच्या चांगल्यासाठी होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा आमचा देव आहे. मग जे पण घडतंय त्याच्याबद्दल प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रभूची स्तुती असो. एक लहानशी प्रार्थना करूया. पवित्र देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो, प्रार्थना करतो, या समयी आम्हा सर्वांचा ताबा घे. ज्या वचनावर आज आम्ही मनन केलं प्रभू, त्या वचनाद्वारे आमच्या अंतरी आम्ही तुझा पवित्र प्रकाश तू पाडलास. तुला धन्यवाद देतो. परिस्थिती काही असो, पण प्रभू तुझी स्तुती करणारं मन आम्हाला दे. जेही आमच्या जीवनात घडतं त्या तुझ्यापासून असलेल्या योजना समजणारं मन आम्हा प्रत्येकाला दे. आज नंतर प्रत्येक प्रसंगात तुझी स्तुती करण्यासाठी आणि तुझ्यावरती विश्वास ठेवून पुढं पाऊल टाकण्यासाठी तू सहाय्य कर. पित्या धन्यवाद देतो. आमची प्रार्थना तू जमेस धरली. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या आहे. आमेन, आमेन. बोलो येशू मसीह की.